सकाळी सकाळी इतकी थंडी वाजत होती आणि असं चमचमीत काहीतरी खावंसं वाटत होतं. तर म्हटलं चला आज बनवूया मस्त गरमागरम धपाटे. अर्शुप्रणीतला डब्याला पण होतील आणि आमचा नाश्ता पण होईल. मस्त असं ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ आणि बाजरीचं पीठ मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये कांदा, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद, थोडीशी धणा पावडर, थोडीशी जिरा पावडर, ओवा आणि तीळ मस्त पाणी टाकून धपाट्याचं पीठ भिजवून घेतलं. छान असं भिजलं गेलेलं होतं. आता नेहमी तर मी तव्यावरच थापते, पण आज म्हटलं कापडावर थापून बघूया. मस्त चकचकीत कोरं उपरणं घेतलं आणि त्याच्यावर छान असे भाजून घेतले, थापून घेतले. त्याच्यानंतर तवा गरम झालेला होता, तव्यावर टाकले. खूप छान असं उलटलं गेलं ते. तेल टाकून छान असं खरपूस भाजून घेतलं त्याला दोन्ही बाजूनी. अर्शुप्रणीतला आणि त्याच्या पप्पांना तर खूप जास्त आवडलं होतं. ते शाळेत गेल्यानंतर मग मी घरातले थोडे काही कामं बाकी होते आवरायचे. ते आवरून घेतले. सोफा वगैरे सगळा क्लीन करून घेतला, झाडू मारून घेतला, फरशी वगैरे पुसून घेतली आणि डुग्गू आहे म्हटल्यावर माझे काही कामं पटकन होत नाही. तिचं म्हणणं असतं का "बाई आजी माझ्यासोबत खेळत बस." मग तिला घेतलं, तिचे असे लाड केले. तिला असं भारी वाटत होतं. गाणे चालू होते, डान्स कर म्हणे आणि अंगावर डोकं ठेवून झोपून घेत होती. झोप म्हटलं का लगेच झोपायची. तिच्यासोबत खेळून झाल्यानंतरला मग साडी वगैरे घातली, कारण मला जायचं होतं सवाशीण जेवायला. मी काही गरमागरम धपाटे खाल्ले नव्हते. आणि बस असा होता आमचा आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.